संजय राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे। राऊत यांच्या या पुस्तकावर भाजपच्या वर्तुळातून देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात। त्यांची पात्रता नाहीये, आपल्या खाली काय जळतं। मुंबईच्या अनेक भूखंडातले घोटाळे जर बाहेर काढले तर त्याचे वेगळे पुस्तक त्यांच्याबद्दल छापावं लागेल, तर त्यांच्या नेत्यांबद्दल छापावं लागेल। मला वाटतं पदाची गरिमा ठेवली पाहिजे। आणि खरं म्हणजे इतके विकृत अशा माणसाच्या संदर्भामध्ये मला वाटतं काय आपण तरी काय प्रतिक्रिया देणार। अधिक या पुस्तकाचा चौकशी केली पाहिजे। मी चौकशीची मागणी करणार आहे। या पुस्तकाच्या कंटेंटची चौकशी केली पाहिजे आणि निर्दोष सुटलेले अमित भाई, निर्दोष सुटलेले मोदीजी, सुप्रीम कोर्टासारख्या अत्यंत जबाबदार कोर्टाने या ठिकाणी पुराव्याच्या आधारावर मोदीजींना आणि अमित भाईंना सोडलं, त्यांच्याबद्दल हा उल्लेख करतो आहे संजय राऊत। म्हणून मी आधीच म्हटलं या पुस्तकाचं नाव बदलण्याची गरज आहे। या पुस्तकाचं नाव खऱ्या अर्थाने नरकातला राऊत केलं पाहिजे असं मला वाटतं। नुसतं तुमचं प्रेम कशाला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंवर दाखवताय। उद्धव ठाकरेची जी काय लायकी, कुटुंबाला शिव्या ह्याला पोचून दाखवतो, एवढापर्यंत सांगण्याची मजाल याच संजय राजाराम राऊतची दिली होती। मग का त्या पुस्तकामध्ये उल्लेख लिहिले नाही? अर्ध अपुरं पुस्तक लिहू नये, पूर्ण पुस्तक करा, मग त्याला नरकात पोहोचवण्याचं काम उद्धव ठाकरेच करेल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वर्गासारख्या महाराष्ट्राला अशा मनोहर कहानिया लिहून नाचवण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी तो यशस्वी कधीही होणार नाही। खरं तर गटारातील अर्क असं नाव संबंधित लेखकाला अधिक शोभून दिसले असते।